दारूबंदीचे दारूबंदीच्या योजना देखील आहेत. महिलांनी जर ग्रामसभेमध्ये 2/3 बहुमताने ठराव जर केला तर त्यामध्ये लिगल सुद्धा दारूचं दुकान तिथून हटवावं असा त्या कायद्यामध्ये. त्यामुळे आपण थोडंसं यामध्ये पुढे या. आम्ही देखील त्यामध्ये सक्षमपणे काम करू. त्यामध्ये थोडंसं कायद्यामध्ये आता जसे ते 3 नवीन कायदे विधेयक येत आहेत तसं दारूबंदीच्या कायद्यामध्ये देखील काही सुधारणा होणं देखील अपेक्षित आहे. आज काय होतं बघा, 7 वर्षात शिक्षा असेल तर कोर्टाचं सुप्रीम कोर्टाचे निर्देशक त्याला अटकच करू नये. आता दारूच्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षी शिक्षा आहे. त्याला जर अटकच नाही करायचं म्हटलं तर तो आम्ही नेणार, त्याला नोटीस देणार, परत तो 10व्या मिनिटाला गावात येणार. आज आता बऱ्याच महिला आमच्याकडे येतात, निवेदन घेऊन येतात, साहेब आम्हाला आमच्या गावामध्ये असं होतं की हे दारू विक्रेते आत्ता दारू जातो आणि लगेच तो परत येतो आणि संध्याकाळी विकायला चालू करतो. याच्यामध्ये आपल्याला याबाबत त्याच्या अटकेच्या त्यामध्ये आपण त्यांना अटक करू शकत नाही. त्याला नोटीस देणं भाग होतो आणि तो येतो 2 तास नोटीस घेतले की संध्याकाळी येऊन गावात आणि सुरू करतो. तर हे देखील आम्हाला याच्यामध्ये पुढे तर कायदेशीर सुधारणाची यामध्ये देखील अपेक्षा आहे की या अशा व्यक्तींच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आम्हाला तशा कायद्यानं पावर देखील अजून वाढणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की दारूच्या बाबतीत महिला ॲग्रेसिव्ह होतात, परंतु मग जेव्हा एका दिवस होऊन जातो दुसऱ्या दिवशी आले की परत बऱ्याच महिला त्यातल्या 80% कमी होतात. का घरचं प्रेशर आहे, घरचा दबाव आहे. दारूचा विषय काढला तर इकडे लगेच तयार होतात, पण इकडे बघितलं तर लगेच चेहरे सर्वांचे वेगळे होतात.